प्रश्न तुमच्या मनात आला असेल, महाराज आमच्याकडून आतापर्यंत लई पाप झालं, मग आम्ही देवाचं भजन केल्याने देव आम्हाला प्रसन्न होईल. काय पाप करून करून काय केलं असेल तुम्ही? पाप करून करून काय केलं असेल? भाजलेले कोंबड्या खाल्ल्या, याच्यापेक्षा काय पाप करणार? हे टोकाचं पाप सांगितलं बरं तुम्ही. तुमची चेहरी कोणतं वाटत नाही तसं, पण काय हरकत नाही. बांधव कोरले असते, याच्यापेक्षा काय पाप केलं असेल? तुम्ही याच्यापेक्षा काय पाप करू शकत नाही. माझ्या वाचनात गेलेलं एक पापी टोकाचं नाव सांगेल, त्याला मी डाकू म्हणेल, त्याचं नाव आहे वाल्या पोळी. किती पाप, किती पाप, किती लोक मारले वाल्या पोळी माहिती तुम्हाला? माहितीये? माझं कीर्तन संपलं तर रामायणाचार्य रामराव महाराज ढोक बाबांना फोन करा. अक्षय महाराज उगले विचारत होते, म्हणा वाल्यापणे किती लोक मारले तेवढा आकडा सांगा. कोणताच रामाचार्य माहित नाही. आम्ही कथा करतो, सगळेजण सांगतात माणूस मारायचा खडा नेऊन टाकायचा, माणूस मारायचा खडा नेऊन टाकायचा. किती रामजण भरले? किती? 7. किती पाप झालं असेल? किती पाप झालं? एवढं पाप होऊन सुद्धा नारदाची भेट झाली. नारायण काय करतो वाल्या? काही नाही, लोक मारतो, पैसा घरी घेऊन जातो. अरे पाप हे चांगलं नाही. काय करू? देवाचं भजन. कोणत्या देवाचं? रामा रामा म्हण. अहो मला रामा रामा नाही म्हणताय. काय म्हणता येतं तुला? मला माणूस दिसला का मारा, माणूस दिसला का मारा, माणूस दिसला का मारा. अरे मारा मारा म्हण मग. मारा 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 माराचं रूपांतर रामा रामा झालं. परिणाम केले रामायण रामा. रामायण लिहित असेल, आपण किरकोळ पाप करणारी मंडळी अजून जागे व्हा. अजून वेळ गेली नाही. पाया पडून सांगतो, जागे व्हा. उद्या सकाळी मंदिरात जा. आतापर्यंत झालं गेलेलं सोडून द्या. उद्यापासून रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. अजून एक महत्वाचा मुद्दा बोलतो, मला मुद्दे सुत कीर्तन करायचं. आता नुसतं भजन करायचं नाही, मंदिरात जायचं. उद्या पांडुरंगाच्या समोर जायचं, पांडुरंगाच्या विठ्ठल रुक्माईच्या समोर जायचं आणि देवाच्या समोर जाऊन उद्यापासून देवाला मायबाप मानायचं. बरं का? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. देवाला मायबाप मानायचं. का बरं मायबाप मानायचं देवाला? महत्वाचा मुद्दा सांगेल. सगळ्यात जास्त माऊली आपण कोणावरती विश्वास टाकतो? आपल्या मायबापावर. सगळ्यात जास्त माणसाचा विश्वास कोणावर? आपल्या आई बापावरती. देवाला का मायबाप मानायचा आहे का बरं का? हा, सगळ्यात जास्त विश्वास आपल्या आई बापावरती. आता मी सकाळच्या कीर्तनाला निघालो नेवाशाला. घरी गेलो दुपारच्या कीर्तनाला. तुमच्या परिसरात 2 वाजता मी निघालो. 12 महिन्याची माझी कन्या आहे. आणि ती पाण्यामध्ये झोपलेली होती. गाडीला सेल्फ मारला ड्रायव्हरने. तिचा रडायचा आवाज आला. पापाचं अंत करणे वेगळं असतं. मी त्याला म्हटलं 2 मिनिट. गाडीच्या खाली उतरलो. तिला पाण्यातून बाहेर काढलं आणि असं हवेमध्ये फेकलं. एखाद्या लेकराला, एखाद्या माणसाला जर आपण हवेमध्ये फेकलं, ते खाली पडायची भीतीने रडलं पाहिजे का हसलं पाहिजे? एखाद्याला आपण हवेमध्ये फेकलं, ते खाली पडायची भीतीने रडलं पाहिजे का हसलं पाहिजे? रडलं पाहिजे. ती मोठमोठीने हसली का? ते माहिती आपला बाप पडू देत नसतो. किती विश्वास! 12 महिन्याचं काहीच कळत नाही तरी एवढा विश्वास. मी इथपर्यंत थांबलो नाही. तिला घराच्या टेरेसवर घेऊन गेलो बंगल्याची आणि असं वरतून खाली सोडण्याचा प्रयत्न केला. आपण कसं चेष्टा मस्करी करतो लेकरांची. सांगा मला, तुम्ही सगळे हुशार मंडळी आहे. एखाद्याला आपण घरावरून खाली सोडण्याचा प्रयत्न केला, खाली पडायच्या भीतीने त्याने रडलं पाहिजे का हसलं पाहिजे? रडलं पाहिजे ना. मी जसं जसं खाली सोडत होतो तसं तसं ती मोठीने हसत होती. का? तिला माहिती आपला बाप सोडत नसतो म्हणजे. किती विश्वास! ज्याने जन्माला घातलं त्या माय बापावरती जर आपण एवढा विश्वास टाकत असेल, तर ज्याने विश्व निर्माण केलं त्या भगवंतावरती एकदा विश्वास टाकून पहा. त्याला एकदा माय बाप म्हणून पहा.
तुमच्या डोक्याच्या जरी केसाला धक्का लागू दिला तर उगली महाराज कीर्तन करायचे सोडून देईल महाराज. विश्वाचा जनिता म्हणे ईश्वरीची माता, ईश्वरीची माता म्हणे ईश्वरीची वा वा वा. विश्व निर्माण केलं त्याच्यावरती एकदा विश्वास टाकून पाहून त्याला मायबाप म्हणून पहा. तुमच्या डोक्याचा जरी केसाला धक्का लागू दिला तर मी जबाबदार आहे. महाराज मोटरसायकलीवरती बसायचं तुमच्या हातात आहे, उतरू द्यायचं की नाही त्याच्या हातात आहे. फोर व्हीलर मध्ये बसायचं तुमच्या हातात आहे, उतरू द्यायचं की नाही त्याच्या हातात आहे. टोकाचंच बोलतो विमानात बसायचं तुमच्या हातात आहे, उतरू द्यायचं की नाही त्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे पाया पडून माझं सांगणं त्याला एकदा मायबाप मानून पहा. त्यांनी विश्व निर्माण केलं. किती विश्वास असतो बापावरती? अर्ध्या मिनिटाचं उदाहरण सांगतो. विमानाचा प्रवास चालू होता आणि अध्यक्ष साहेब विमानाच्या प्रवासामध्ये 350 प्रवासी विमानामध्ये होते. अचानक विमानाला आग लागली आणि माऊली सायरन मधून आवाज आला, विमानाला आग लागली आहे. 350 प्रवाशांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली. ओक्साबोक्ष लोक रडायला सुरुवात झाली. कुणी देवाचा धावा करतंय, कुणी घरच्यांना फोन करतंय, कुणी व्हिडिओ कॉल करतंय. आता विमानाला आग लागलेली आहे, आपण आता मरणार आहे. 350 लोक रडत असताना त्या विमानामध्ये एक 7वी 8वीची पोरगी एका खुर्चीवरती त्या शीटवरती बसलेली आहे आणि तिच्या हातामध्ये पुस्तक आहे. पुस्तक वाचत असताना पानं उलटत असताना ती कथा वाचत होती. सगळेजण ओक्साबोक्षी मरणाच्या भीतीने रडत होते, पण त्या पोरीच्या चेहऱ्यावरती मरणाची भीती नव्हती. ती पुस्तक वाचत बसली होती. महाराज भगवंताच्या कृपेने सुदैव चांगलं विमान लँडिंग झालं. 350 प्रवासी विमानाच्या बाहेर निघाले. पण 350 लोकांच्या मनात एकच प्रश्न होता. विमानाला आग लागली, सायरनच्या माध्यमातून आपल्या कानावरती आवाज आला की विमानाला आग लागली आहे. आपण सगळे मरणाच्या भीतीने देवाचा धावा करत होतो, कुणी घरच्यांना फोन करत होते, आपण ओक्साबोक्षे रडत होतो. पण 7वी 8वीची पोरगी शीटवरती बसून पुस्तक वाचायचं काम करत होती, कथा वाचत होती. तिच्या चेहऱ्यावरती मरणाची भीती नव्हती. महिला मरणाची भीती नाही वाटली. सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न आला. म्हणून पुरीला मध्ये उभा केलं आणि सगळ्या 350 प्रवाशांनी पुरीला विचारलं, का ग ज्या टायमाला विमानाला आग लागली सायरनच्या माध्यमातून आमच्या कानावरती आलं, विमानाला आग लागली, आम्ही सगळेजण रडत होतो, देवाचा धावा करत होतो, ओक्साबोक्ष रडत होतो, कोणी घरच्यांना फोन करत होतं, तू तर पुस्तक वाचत होती, पानं उलटत होती, तुझ्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, मग तुला मरायची भेऊ नाही वाटलं? पोरीने सांगितलं अजिबात नाही. का? पोरीने दिलेलं उत्तर सगळ्या ग्रामस्थांनी आज घरी न्या. पोरीने सांगितलं मला मरणाची अजिबात भीती नाही वाटली. का? पोरीने सांगितलं विमानाचा जो पायलट आहे ना तो माझा बाप आहे, मला माहिती आहे किती झालं मला बरोबर देत नसतं. किती विश्वास, किती सामान्य मायबापावरती जर एवढा विश्वास असेल, ज्याने विश्व निर्माण केलं त्याला एकदा मायबाप मानाल, त्याच्यावर विश्वास टाकून तुम्हाला सांभाळायला जर तो नाही आला महाराज आणि विमानी गडावरती भेटली होती तर धरायला सुद्धा त्याला यावं लागलं. तो काही सेकंदात उडी मारून येतो महाराज. त्याच्यामुळे पाया पडून सांगतो त्याला मायबाप माना. आता मान्य झालं, उद्यापासून तुम्ही झालं गेलेलं सोडून देणार, उद्यापासून तुम्ही देवाचं भजन करणार, उद्यापासून तुम्ही देवाला मायबाप मानणार. याच्या पुढे ऐका, आता तुम्ही एकदा देवाला उद्यापासून मायबाप मानलं, तुम्ही एकदा रोज भजन करायला सुरुवात केली का देव 100% तुम्हाला प्रसन्न होणार म्हणजे होणार, त्याच्यात नवल नाही. देव 100% तुम्हाला मांडीवर उचलून घेणार म्हणजे घेणार. पण याच्या पुढचं वाक्य आहे का? देवाने तुम्हाला मांडीवर उचलून घ्यायचा टाइम आणि तुम्ही देवाला दुसरी काहीतरी गोष्ट मागायचा टाइम एक नाही झालं पाहिजे. एवढी चुकी होती सगळ्या. सगळ्याला देव प्रसन्न होतो, ज्यांनी जन्माला घातलं सगळ्याला देव प्रसन्न होतो. पण देवाला मांडीवर उचलून आपल्याला मांडीवर उचलून घ्यायचा टाइम आणि आपण देवाला काहीतरी मागायचा टाइम एकच होतो. मग देव काय करतो? ती गोष्ट देतो देव लागतात. तुमचं काय सांगतो, माझं सांग. 27 वर्ष माझं रनिंग वय चालू आहे. आता 1-1.5 वर्षापूर्वी मी विवाह बंधनामध्ये अडकलो. महाराज 10 वर्षापासून मी कीर्तन क्षेत्रात आहे. पण असा दिवस नाही मला 3 कार्यक्रम. ते माझं नशीब आहे, ते माझं प्रारब्ध आहे. स्तुती म्हणून मला बोलायचं नाही. पण रोज 3 कार्यक्रम करून 6 तासापैकी मी रंगनाथ महाराज 4 तास देवाचं नाव घेतो. मग मला देव प्रसन्न झाला नाही का? झाला, 100% झाला.
पण देवाने मला मांडीवर उचलून घ्यायचा टाइम, वाक्य ऐका, देवाने मला मांडीवर उचलून घ्यायचा टाइम, मी देवाला बायको मागायचा टाइम एकच झाला. देवाने मला बायको दिली महाराज, सुंदर दिली, देव लांब गेला त्याच काय असंच करतो देव. देव मागल ती गोष्ट काही सेकंदात देतो, पण देव लांब जातो. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची. वा वा वा. आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, भावाची, आहे गोडी गोड प्रमाण दिलं तो भावाचं भुकेलेलं, त्याला काही लागत नाही. फक्त माझं एकच सांगणं आहे, देवाने तुम्हाला एखाद्या गोष्टीत अडकून भेटण्यापेक्षा देव जवळ आला का देव सोडून काही मागू नका. आणि मी चुकले याच्यात नवल काय, टोकाचं उदाहरण सांगतो. श्रीगोंद्यामध्ये मी रामकथा केली आणि रामकथा करत असताना एक उदाहरण दिलं. तेच उदाहरण तुमच्या समोर मांडेल. आदरणीय पाचपोर महाराजच्या दिवशी कथेला आले होते, मी त्यांच्या समोरही मांडलं, आजही तुमच्या समोर मांडतो. महाराज देव सुद्धा चुकला का नाही तुम्ही आता मला उत्तर द्या. देव कशाचा भुकेलेला आहे आणि देवाचं डोकं कसं चालताय. प्रभू रामचंद्र या बाजूला बसलेले, सीतामैया शेजारी बसलेले आणि दोघांचं गोड अशा गप्पा चालू आहे. आणि गप्पा चालू असताना समोर सोन्याचं हरिण चाललेलं आहे. सोन्याचं हरिण जात असताना सीतामातेचं लक्ष सोन्याच्या हरिणाकडे गेलं आणि सीतामाता म्हणते स्वामी, प्रभू रामचंद्राला म्हणते स्वामी मला सोन्याचं हरिण पाहिजे, मला सोन्याचं हरिण पाहिजे. आणि आम्ही विचार करतायत मी जवळ असताना हिचं लक्ष सोन्याकडे गेलंच कसं. राम विचार करत आहे मी जवळ असताना हिचं लक्ष सोन्याकडे गेलं कसं. रामाने विचारलं सीते काय पाहिजे तुला, मला सोन्याचं हरिण पाहिजे. सीते कालपर्यंत तुम्हाला म्हणत होती तुम्हीच माझं सोनं आहे म्हणून. कसं गोड आहे, बसल्यापैकी बऱ्याच जण म्हणत असतात ना. हा, कालपर्यंत तुम्हाला म्हणत होती तुम्हीच माझं सोनं आहे म्हणून, तुला सोन्याचं हरिण पाहिजे. अहो काय मागितलं नाही द्या ना स्वामी मला सोन्याचं हरिण. ऐका आता, रामाने विचार केला मी जवळ असताना जर हिला सोनं प्राणप्रिय असेल, देव जवळ असताना जर हिला सोनं महत्वाचं असेल, तर आता हिला डायरेक्ट सोन्याच्या लंकेतच नेऊन घालतो. रावणाला बोलतो ते लंकेत घेऊन जाईल, मी हरणाला जातो. कसं डोकं महाराज माझं पाया पुढे सांगायचं. देव एकदा जवळ असेल, देव सोडून काही मागू नका. देव सोडून काही मागायला गेलो तर देव ती गोष्ट देतो, देव लांब जातो. महाराज 15 दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यामध्ये मुखेवडगाव नावाच्या गावात एक कीर्तन केलं. भगवान बाबांनी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली, सगळ्या दुनियाला माहित आहे. पण 1986 साली तुळशीराम बाबांनी पाण्यावरती गाथा नावाचा ग्रंथ वाचला. गाथा नावाचा ग्रंथ वाचत असताना जगाचा बाप प्रसन्न झाला. जगाच्या बापाने सांगितलं बाबा मी तुम्हाला रिद्धी सिद्धी घेऊन आलोय. तुळशीराम बाबांनी सांगितलं देवा आता फसवायचं नाही, आता नाटक करायचं नाही, रिद्धी सिद्धीचं नाटक मला दाखवायचं नाही. तू आला ना मला तूच पाहिजे, तू सोडून काहीच नाही पाहिजे. बस एकदा देव हाताला आला का देव सोडून काही मागायचं नसतं. देव सोडून काही मागत नसतं, देव ते देतो पण देव लांब जातो. मग देव एकदा तुमचा झाला, तुम्ही देवाचं नामस्मरण वारंवार 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 केलं आणि देवाने तुम्हाला एकदा मांडीवरती उचलून घेतलं, तुम्ही देवाला माईबाप मानलं, वारंवार देवाचं भजन केलं का तो समाधान पुढे देतो. अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन केलं. घोष करू हरिकथा सदा
समजून घेतलं, एकदा तुम्ही देवाच्या नावाचं भजन चालू केलं, देव पुढं समाधान देतो, तुमच्या चित्ताला समाधान देतो. आणि आपण सगळेजण कायसाठी धावपळ करतोय? समाधान भेटावं म्हणूनच करतो. दिवसभर तुम्ही कष्ट करता, शेतकरी मंडळी कशासाठी करताय? संध्याकाळी समाधानाने झोप टाकावी म्हणून करताय. मग ते देव तुम्हाला समाधान देणार नाही का? सगळं ते तुम्हाला दे, फक्त तो भावाचा भूक केलेला आहे. देवाकारणी भावाचा ताली भागवत तुम्हाला काही घेणे दिलं नाही. तुम्ही सगळे संसारात अडकलेली माणसं. तुम्हाला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, काही घेणे दिलं नाही. खरं सांगा माता भगिनीवर, तुम्हाला देव महत्वाचा का संसाराचं मायाजाळ महत्वाचं? हा, देव किती जण देव महत्वाचा? बरोबर. वा, तुमच्या हात वरती आले, मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करू, तुम्ही पुरुष मंडळी तुम्ही सांगा, माता भगिनी तुम्ही सांगा, बसलेल्यापैकी कुणा कोणाला वाटत बरं देवाने आपल्या घरी यावं? खरं बरोबर. सगळ्याला वाटतं देवाने आपल्या घरी यावं. पुन्हा कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? बरोबर. वर हात घेतलेले खाली घेतलेले काही अर्थ उशिरा कळत नाही. देवाने आपल्या घरी यावं हे बरोबर होतं, आपण देवाच्या घरी जायला. ज्यांनी वरती बोट केलं माझं माता वगैरे, तुम्हाला देव महत्वाचं आहे, तुम्हाला मायाजाळ महत्वाचं नाही. आता मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, संपत्ती, गाडी, बंगला, घर, संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळ. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही आम्ही घ्यायचं, कुणाला माघार घ्यायची नाही ना. आमची मदत चालू आहे बरं का. तुम्हाला देव महत्वाचा फाईन. थोड्या वेळाने माझं कीर्तन संपेल. तुम्ही भोजन वगैरे केला, निघून निघाला, 10 किलोमीटर वरती तुम्ही पायी चालत गेला आणि जात असताना रस्त्याच्या कडे तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. ऐका, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलतात? रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची, रावणाची सोन्याची. रामाची पितळाची, रावणाची सोन्याची. आता कोणी उचलतात? रामाची. घरी जाऊन सांगा मला, काय सांगा. तुम्ही रामाची मूर्ती उचलता, पितळाची. सरकारच्या दिला 1000 करता दिवसभर बँकेत समोर भरा. सगळ्याला फोटो बोला, आक्षेप मार, कशाला फोटो बोलता? ठीक आहे, तू माझ्या आई सारख्या, बहिणी सारख्या. सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, या दोन्ही पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं तर सगळे मंगळसूत्र काढायचे, निदान ठेवायचे. काय म्हणा बाबा, 3 लाखाच्या पुढे सोन्याचं भाव गेला, तू म्हणून तुम्हाला देवाच काही घेणे नाही. लोक फक्त म्हणायला म्हणतात महाराज असं कीर्तन चालू असला असं वाटतं, संपूच नाही. चांगला जर सापीला मध्ये निघाली एक पाच जीव महत्वाचं आहे. महाराज तुम्ही मायाजाळात गुतल याच्यात नवल काय? रात्री मी स्वतः मायाजाळात गुतलो, स्वतः उठलो. 9 ते 11 माझं कीर्तन झालं आणि एक आजोबा माझ्या दर्शनाला मला म्हणजे, बाबा कीर्तन भारी केलं वयामानाने, आपल्या घरच्या ऐकायला जा. मी म्हटलं, बाबा मला सकाळी 10 प्रवचन आहे. पारनेर तालुक्यामध्ये परिचय राहतं कीर्तन, नेवाशा तालुक्यामध्ये अंतर लांबचं आहे, सकाळी 10 तिकडे लवकर होतात. म्हटलं मी नंतर आलो. येतो नाही म्हणे, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही चहा प्यायला आली पाहिजे. महाराज माझा असा स्वभाव तुम्हाला नाराज करत नाही, ते आपल्या रक्तात नाही, पहिल्यापासूनच नाही. गावाला म्हटलं शपथ घालू नका, मी चहा घ्यायला तू घर पुढे. ते म्हणजे इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती. ड्रायव्हरला म्हटलं पटकन गाडी काढ, चहा घेऊन आपण निघू. ऐका बरं कमी कसं मायाजाळात गुतलो. एक तर म्हाताऱ्याच्या घराकडे जायला रस्ता नाही, पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. कळतो तुम्हाला? पांदीचा रस्ता कळतो? हा, पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. रात्री 11:30 वाजता म्हाताऱ्याच्या घरी पोहोचतो. 11:30. ऐका बरं कमी कसं मायाजाळात गुतलो.
रात्री 11:30 चहा बे घेतला, 11:15 म्हातारी मला सत्कार केला. रात्री 11:15 शॉल टाकली, श्रीफळ दिलं, नारळावरून 500 रुपयाची नोट ठेवली. 500 रुपयाची नोट पाहिली, माझ्या जीवाला समाधान वाटलं. खरं सांगतो मी काय करायचं होतं बोलून तुमच्यासोबत. मी म्हटलं एवढं लांब येऊन तोटा झाला नाही हो. मी म्हटलं एवढं लांब येऊन तोटा झाला नाही. 11:15 बघा 500 आले, 11:15 500 आले असा आनंद झाला. पण पांदीच्या रस्त्याने गाडी घातल्यामुळं एका टायरला 9 पंक्चर नाही झालं. 2:15 वाजता ना 900 गेले. 11:15 500 आल्याचा आनंद 2:15 900 गेले. मला संपून गेला. तुमचा असं ते तुम्ही संसारिक सुखाचा आनंद शोधताना क्षणिक आनंद. आमच्या परमार्थात एकदा भगवंताच्या नाम सोडण्याचं वेळ लागू द्या. सदा नाम घोष करू हरिकथा किती आनंद. सर्व सुखने अनु सर्व अलंकार आनंदे निर्भर आनंद प्राप्त करायचा असेल तर तुमची संगत चांगली राहते. एका वेळेस पंगत चुकली तर तुम्ही एक दिवस उपवाशी राहा, पण संगत चुकली तर आयुष्य बरबाद. येत असताना मी नगरच्या पुढे निघालो, DSP चौकला आहे. संगतीने लोक बर्बाद कसे झाले आहे, संगतीने लोक भिकारी कसे झाले आहे का. त्या DSP चौकामध्ये सिग्नल पडल्याने माझी गाडी 50 सेकंद थांबली. एक भिकारी आला, ते जसे दरवाजे वाजवलं. ऐका संगतीचा परिणाम सांगतो. भिकारी कसे होते लोक. त्याने असा दरवाजा वाजवला, त्या भिकाऱ्याने मी काच खाली घेतली, त्याच्या हातात 5 रुपये दिले. 5 रुपये दिले, काच वरती घेतली. भिकारी पुढे गेलेला, पुन्हा वापस आला, पुन्हा दरवाजा वाजवला. मी म्हणलं काय रे, ते म्हणजे अजून 5 रुपये. मी म्हणलं दिले ना, अजून 5. मी म्हणलं काय आला, ते म्हणजे माझी मैत्रिणी. मी म्हणलं भिकाऱ्यांकडून मैत्रीण असते भिकाऱ्याला, ते म्हणजे तिच्यामुळेच भिकारी जातो. म्हणून लवकर समजल्याबद्दल धन्यवाद. ऐका, काही संगतीने भिकारी झाले, काही पैशाने भिकारी झाले. पाया पडून सांगतो, संगत चुकू देऊ नका. आयुष्यात जर भिकारपणाचे लक्ष न्यायचे असेल तर संगत जबाबदार आहे. संघ स्टँडर्ड ठेवा, चांगले विचाराचे ठेवा. तुम्ही कोणत्या घराण्यात जन्माला आला ते महत्वाचं नाही. उगाच संगतीचा फायदा नाही सांगितलं. संगत चांगली राहते. त्याच्या पुढे मी बोलतो, सर्व मुद्द्यावरती यायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो, समाधान नावाच्या गोष्टीवरती बोलत असताना मी बोलत होतो, भगवंताचं नामस्मरण वारंवार केलं तर चित्ताला समाधान आहे. महाराज प्रभू रामचंद्राचं सगळं काही करणारे हनुमानजी, सीतेचा शोध लावणारे हनुमानजी, लंका जाणणारे हनुमानजी. मग अयोध्येमध्ये आलं, मारुतराला विचारलं सीता मातेने प्रभू रामचंद्राने काय पाहिले. मारुतराने सांगितलं, मला रामनाम सोडून टाकायचं रस नाही, मला फक्त रामनाम पाहिजे. का बरं रामनाम मागितलं असेल. तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली, सांगा मला रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड करले का नावाने. बोला नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचं, राम नाव टाकायचं दगड टाकायचं, दगड करत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं, माझ्या नावाने दगड करता, माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून तो, पण इकडं तिकडं पाहिले सगळे माकडं, सगळे वानर नको म्हणे, एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. महाराज सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला असतं. दुसरा छोटा पाहून घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले 5. रामाला दगड बुडायचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली की म्हणून प्रभू रामचंद्राची पाठीमागं वळा. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे, सगळी दुनिया. पोरं जर असे मोटरसायकल चाललेलं रस्त्याने कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू दे, रस्ता ओला असू दे, पोरं जसं मोटरसायकल सटकली, पोरं कसं रपकन पडलं, ते किती लागलं ते नाही काय पाहतो. आपल्याला कोणी पाहिलं तर ते पाहतात, मग किती गुडघे फुटले ते पहा. तसंच झालं महाराज रामाचं. रामाला दगड पडलं असं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का प्रभू रामचंद्राच्या पाठीमागं वळाले तर हनुमानजी उभाच होते. हनुमंताला विचारलं, तुम्ही कधी. ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. महाराज माझ्या मारुतरायचं मला आवडणारी देवता हनुमानजी, आपली प्राणप्रिय देवता आहे. मारुतरायला असं जवळ घ्यायचं, खांद्यावरती हात टाकला. ऐका बरं का, प्रभू रामचंद्र म्हणतात, ये मारुती. संवाद लय पुढे मला थोडक्यात बोलायचे. प्रभू रामचंद्र म्हणतात, ये मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होते, दगड करत होता, पूल तयार झाला. आज मी स्वतः राम आहे, माझ्या हाताने का दगड करत नाही. हनुमानजीने 2 कारणं सांगितले. एवढे 2 कारणं आज घरी घेऊन जायचे. आजचं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. हनुमानजीने पहिलं कारण सांगितलं, देवा तुमच्या हाताने पाण्यात दगड का बुडतात, त्याचं पहिलं कारण. का बुडतात पाण्यात दगड. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो, दगड पाण्यावर तरत होता. देवा वाक्य घरी न्या. काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो, दगड पाण्यावर तरत होता. देवा आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये दगड टाकताय, दगड करत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा
गोड प्रमाण दिलं, नावात जास्त ताकद, आणि नावातच जास्त ताकद पाहिजे. नावातच साधं बिस्लरीचं पाणी होतं हे साधं. विराट कोहली त्या बाटलीने हात लावला, 800 रुपये लिटर पाणी झालं, त्याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जे जॅकेट घालून ठेवलं मी जॅकेट, हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं, ऐकताय तुम्ही? हे जॅकेट मोदीने एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानाचं त्याला मोदी जॅकेट नाव पडलेलं, ब्रँड म्हणतात. पोरांना माझं पाया पडून सांगते तुम्हाला सर्वांना, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे, पोरांना आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. गावची एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धोरण निघालं पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नावाचा ब्रँड करून पाहिले, कोण म्हणतं पोरगी भेटत नाही, लाईन लागती. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या, सगळ्या गोष्टी. हा, तुम्ही 8-9 महिन्यापूर्वी बिग बॉस नावाची मालिका पाहिजे. कोण झालं होतं बिग बॉस विनर मागच्या वर्षीचा? सूरज चव्हाण. त्याचं तोंड तरी आहे की नाही? ते बिचारायला आपलं नाव ठेवायचे नाही. महाराज त्याच्या गावात मध्ये कीर्तन झालं, सामान्यातल्या सामान्य करण्यात जन्माला सूरज चव्हाण आता घर बांधलं की नाही, अजित दादाच्या गोष्टी सगळ्या दुनियाला माहिती. ज्या टायमाला घर नव्हतं ना त्या टायमाला माझं कीर्तन झालं. महाराज गणपती बाप्पाची कृपा झाली, स्टार झाली. आणि आता स्टार झालं तर काही विकत माणसं. मागच्या वर्षी सूरज चव्हाण आळंदीला आला होता, समाधी सोहळ्याला आला, गर्दी होती म्हणून 18 तास उभा होता लाईन मध्ये. या वर्षी समाधी सोहळ्याला आला, माझं कीर्तन चालू होतं. सूरज चव्हाण ज्या टायमाला आला, सिक्युरिटी सहित खाली उतरला, 5 मिनिटात मंदिरात गेला. एकदा नाव झालं, एकदा स्टार झालं, काही विकत माणसं, फक्त स्टार होता आलं पाहिजे. स्टार झालं तर काही विकत नाही, तर झापूक झुपूक शब्द तरी माहिती होता तुम्हाला. पिक्चर निघाला झापूक झुपूक वर, पुली करतो काय बुकी टेम्पल काय एक्स किंवा झडकून कुठून आणल्याकडे पाहिजे काही माहिती नाही. आणि मी स्वतः मॅथमॅटिक्सचा मास्तर, मला अजून मिळाला नाही. स्टार झालं तर काही विकत माणसं. त्याच्यामुळे देवाचं तसंच आहे ना, देवाच्या हाताने कुठं दगड तरले, देवाच्या नावाने दगड तरले. याच्या पुढे बोलू का थोडं सोबत? बसलेल्यापैकी मी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, तुमची किती छाती उघडली? अरे रात्री उदय महाराजांनी एवढ्या लोकांत माझं 5 वेळेस नाव घेतलं. सामान्य माणसाला जर आपल्या नावाचं एवढं भूषण असेल तर त्या देवाला त्याच्या नावाचं किती भूषण असेल कधीतरी विचार करा. याच्या पुढे बोलतो अजून चला, तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, तो तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करेल. वाक्य पुन्हा ऐका आहे का? तुम्ही देवाच्या नावासाठी धडपड करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. आता अक्षय महाराज म्हणजे कोण आहे काय माहिती होतं तुमच्या गावाला? तुम्ही माझं गावाचं नाव टाकलं, माझं नाव टाकलं पॉम्पलेट मध्ये, माझा फोटो टाकला. मी कशाला आलो महाराज? देवाचं नाव घ्यायला आलो. कधी आलो? आज आलो. मी आज देवाचं नाव घ्यायला इथं आलो. त्या देवाने 15 दिवसापूर्वीच पॉम्पलेटच्या माध्यमातून या परिसरात माझं नाव मोठं केलं. देवाची कला आहे. तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. राम नावाची ताकद सांगू तुम्हाला अर्ध्या मिनिटात सांगू राम नावाची ताकद. प्रभू रामचंद्र या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा, दोघालाही लंकेमध्ये जायचं. राम या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा, दोघालाही लंकेमध्ये जायचं होतं. पण ऐका राम नावाची ताकद. जो दगडाचा पूल बनवला ना, त्याच्यावरून पायी चालत चालत राम लंकेत गेले. दगडाच्या पुलावरून राम पायी चालत चालत लंकेत गेले. माझ्या मारुतीने एकदा तरी श्रीराम नाव घेतले का उडीत लंकेत गेला. ही राम नावाची ताकद. किती सांगू महाराज? अरे रात्र संपेल मी रामावरती बोलेल महाराज. राम म्हणून पहा, राम म्हटलं का वाटायला वट लागतात म्हणून पहा. राम म्हटलं का वट पॅक होता. बरोबर आहे की नाही? म्हणजे आतलं सगळं पाप बाहेर जातं, पुन्हा आतमध्ये यायचा चान्स नाही. राम म्हटलं का आतलं सगळं पाप बाहेर जातं, आतमध्ये यायचा चान्स नाही. राम 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 म्हणत राहिलं सगळं पाप बाहेर. महाराज तुम्ही आम्ही राम नावाचं भजन करू, त्याच्यात नवल काय? ज्या दिवशी कीर्तनाची सुरुवात झाली, माऊली ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी कीर्तन पद्धती सुरू केली, त्या दिवसापासून कीर्तनाची सुरुवात सुद्धा रामकृष्ण याच्यात नवल नाही. कीर्तनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुकाराम. बस सुरुवात सुद्धा रामाने, शेवट सुद्धा रामाने. त्याच्या पुढे बोलू का? ज्ञानोबा सांगतात आतून राम आहे, सर्वांगठी राम. बरोबर आहे का? प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. ज्ञानोबाने सांगावं, उगले महाराजांचं वाक्य आहे का? आतून राम आहे. मी म्हणतो बाहेरून सुद्धा या शरीराला रामदेव बाबाची गरज आहे. नाही कळालं ना? आतून राम आहे ज्ञानोबा सांगतात, बाहेरून सुद्धा शरीराला आरोग्याला व्यायामाची रामदेव बाबाचीच गरज आहे. उठल्या बसल्या राम आहे, त्याच्यासारखं नाही महाराज. राम सारखं दुसरं नाही. भगवान शंकराचं दैवत सुद्धा राम आहे. भजन करी राम पूजे. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगेल. चला आता मला पुढच्या मुद्द्यावरती यायचे. माझ्या हाताकडे लक्ष द्या. दुसरं कारण लय गोड सांगितलं हनुमानजीने. देवा तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं दुसरं कारण आहे का? देवा का बुडतात तुमच्या हाताने दगड पाण्यात? देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. वाक्य लय गोड आहे.
तुमच्या हातात पाण्यात दगड का बुडतात? तुमच्या हाताने हनुमानजी सांगतात देवाला, देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे, देवाने आपल्याला धरावं का सोडावं? हा, देवाने आपल्याला धरावं का सोडावं? धरावं. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय, देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील. हे तितकंच खरं आहे. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. तुमचं जातं काय? मी म्हणत नाही 24 तास माता भगिनी देवाचं नाम सोडून घ्या, मी म्हणत नाही मंदिरात जा, मी म्हणत नाही देव घरासमोर बसा, आहे का? झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला का दिवसभर संध्याकाळी झोपायच्या गुदगुदडीवर बसा, 1 मिनिट डोळे दाखा, श्रीमन नारायण 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 भज मन नारायण हे नारायण असं वाटतं पंढरपुरात कीर्तन चालू आहे. भगवंताच्या नामस्मरणात जेवढी ताकद तेवढी जगात कशात नाही काही. अक्षय महाराज उरलेले कधी पुराणातली उदाहरण कीर्तनात दिले नाही आणि देणार पण नाही. मला मी थोडा लेटच कीर्तनकार आहे. माझं कीर्तन संपलं 9 वाजता तर युट्यूबला जा, नाही तर इंस्टाग्रामला जा. अक्षय महाराज उरलेला का सर्च करत बसू. ओरिजिनल नामस्मरणाची कलियुगात ताकद पाहिजे असेल तर प्रेमानंद शास्त्री वृंदावन म्हणून एक नाव सर्च करा. प्रेमानंद शास्त्री 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडन्या गेल्या. 17 वर्षापूर्वी डॉक्टरने फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती लिखून दिली होती, तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. 2.5 महिन्याच्या वरती तुम्ही तासभर जपू शकत नाही. सर्टिफिकेट हातात घेतलं, हॉस्पिटलच्या बाहेर प्रेमानंद बाबा आले, आकाशाकडे पाहिलं आणि प्रेमानंद महाराजांनी देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. डॉक्टरने मला 2.5 महिन्याची गॅरंटी दिली. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या. मी 2.5 महिन्याच्या वरती जपू शकत नसेल लिहून दिलंय. पण देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहित आहे. पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे तुला आजपासून. तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे दुनियाला दाखवून दे. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या ना, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिलंय ना, आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले. 17 जगातले सगळ्यात जास्त फॉलोअर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली परवा दिवसाचा लाईन लावून दर्शन होता. विराट कोहली, अरे तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला त्याचा एक फोटो टाकायचे, मीडियावाल्याकडून 10 कोटी रुपये घेतोय. तो लाईन लावून दर्शनाला होता. आपले 3 एकराचा 2 गुंठ्याचा पुढे झेंडा लावता. नमस्कार झाल्याशिवाय ते नमस्कार घालायला आलं. उगाच अनुष्का शर्माने माळ घातली का? आपली बायको अनुष्का नसती, शर्मा नसती, तरी पण लय महाराज तिने जर मेकअप केला तर जिच्या पिक्चरचा एका पिक्चरचा खर्च 700 कोटीच्या पुढे आहे. ती जर मला तरी होत असेल तर काहीतरी सांभाळत असेल ना संप्रदाय. माझा पाया पडून सांगणार, मी 5,500 पोरांचा ग्रुप बनवलेला आहे पारनेर शहरामध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहावं याच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. त्याच्यातले 150 पावणे 200 पोरं मी वृंदावनला पाठवले होते.
पोरं दर्शन करून आल्यानंतर मला सांगत होते, महाराज तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही प्रेमानंद बाबाच्या दर्शनाला गेलो, पण रात्री 1:30 वाजता गेलो. पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक दर्शनाला, रात्री 1:30 वाजता. 1:45 वाजता प्रेमानंद बाबाने असं कुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं म्हणे, पिवळं वस्त्र परिधान केलं होतं म्हणे. 1:45 वाजता कुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं आणि 25,000 लोकांनी भजन चालू केलं, राधे 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 लोकांनी भजन करावं. आणि ज्या माणसाची डॉक्टरने फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही, त्याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद म्हणतात महाराज. म्हणून सदा नामघोषी. तुकोबाला माहिती होतं कलियुगामध्ये शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येईल, याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण सदा नामघोष. त्याचे पुढे बोलू आपण. बसण्यापैकी तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगू का? कोणाकोणाला ऐकायचं करावं नाही म्हणजे तेवढ्याच पाकिटात सांगणार तो रुपये वाढवले. कोणाकोणाला ऐकायचं घराबरोबर? सगळ्याला ऐकायचं, कोणालाच मोर वाटत नाही, कोणालाच नाही. बसल्याला भेटली कोणालाच मोर वाटत नाही. पण आज सकाळी मी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात बोललो, 2 मरण श्रेष्ठ आहे, 2 मरण श्रेष्ठ आहे. किती विद्वान कीर्तनकार तुमची देवड्या, 2च मरण श्रेष्ठ आहे. कोणते कोणते 2 मरण? ऐका वाक्य. कोणते कोणते 2 मरण श्रेष्ठ आहे? एक, देवाचं नाव घेता घेता मरावं, देवाचं नाव घेता घेता मरावं, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. बस 2च मरण श्रेष्ठ, 2च मरण श्रेष्ठ. कोणाला मरू वाटत नाही, तो भाग वेगळा. पण तुम्हाला आयुष्य वाढवायचा सोपा उपाय सांगतो. लिसन टू केअरफुली. थोडं वाक्य एवढं माझं घरी न्या. तुम्हाला बिगर खाता पिता जीवन करायचा सोपा उपाय सांगतो. तुमचा जे श्वास चालू ना, श्वासागणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद आहे तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय, राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय, नारायण नारायण नारायण, श्वास आतमध्ये घेताय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय, राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल, तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता, 1 महिना बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता, 6 महिने बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता, 1 वर्ष बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लय लांबचं उदाहरण देत नाही. नगरमध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन या, सोलापूर पंढरपूर रस्त्याला गाडी घ्या, मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल, आत्मारामगिरी नावाचे साधू आहे, कित्येक वर्ष झाले काही नाही खाता पिता साधू जिवंत. ही ओरिजिनल नामस्मरणाची ताकद. बसलेल्या वेळी कोणी गेलं? मांदळी. कोणी गेलं? वरती बोलकर तुम्ही गेला. बसलेल्या वेळी तुम्ही कोणी गेलं? तुम्ही गेला. बस एकदा जा, नाही तर कीर्तन संपलं की युट्यूबला सर्च करा, आत्मारामगिरी मांदळी म्हणून. महाराज तुम्ही दर्शन घेत असताना काचेचे बाहेरून घेतलं असं, बरोबर आहे? कित्येक वर्ष झाले महाराज, कित्येक वर्ष झाले. 2 दिवस काय खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर सुरू कित्येक वर्ष अन्न पाण्याचा द्यागे पण चेहरा ठेवतो वेळे. अरे 1 तास एका अंगोर झोपलं तर पाठीला गळ लागते आपल्या. कित्येक वर्ष बाबा त्या अवस्थेमध्ये कोणाला माहिती नाही. नामस्मरणाची दाखल आहे. महाराज साक्षात शंकराचा अवतार आत्मारामगिरीजी महाराज. माझं नाव लिहून ठेवा, मी जे सांगतो त्या. आणि कधी नगरला आले तुम्हाला फोन करा, मी तुम्हाला घेऊन जातो तिथे. महाराज जिवंत देव जर पाहायचं असेल तर ते जिवंत देव साक्षात शंकराचा अवतार. तुम्ही म्हणाल कसं? 4 दिवसापूर्वी कर्जत तालुक्यामध्ये सिंधा नावाच्या गावात एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं आणि जाताना मी बाबांच्या दर्शनाला थांबलो. ते माझ्या श्रद्धास्थान. मी बाबांचं दर्शन काचेचे बाहेरून घेत असताना बाबा अभंग म्हणत होते, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या ते. बाबा अभंग म्हणत असताना रणजित गांगर्डे नावाचा सेवक आला आणि बाबांना म्हणे, बाबा काहीतरी पाणी वगैरे घ्या बाबा. बाबा सांगितलं, रणजित मी काशीला जाऊन जेवण करून आलो. रणजित याच्यात काय संदेश घ्यायचा? साक्षात शंकराचा अवतार आत्मारामगिरीजी महाराज. ते कमिटीतले लोक सांगत होते, बाबा आता तरी मंदिरात आहे. पहिले झाडावर जाऊन बसले, 6-6 महिने खाली येत नाही. ऊन वारा पाऊस झाला नामस्मरणात सगळं सहन करायचे. एकदा तर रस्त्याकडे उभं राहिले म्हणजे 2-2.5 महिने उजवा हातवरती करून तसेच नामस्मरणात. महाराज बाबांच्या आई साहेबांनी देव ठेवला आणि गावकरी बाबांना सांगायला गेले, तुमच्या आई साहेबांनी देव ठेवला. बाबाच्या जागेवर उभं होते, 13 दिवस त्या जागेवर उभं होते. शेवटी गावकऱ्यांनी विधी केला आणि विधी करून गावकरी घरी आले. घरी पोहोचत नाही तर धो 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 पाऊस सुरू झाला. भर उन्हाळा चालू असताना पाऊस सुरू झाला आणि त्या जागेवरती आई साहेबांनी विधी केला होता, तेवढ्या जागेवर पाऊस पडत होता. ही सगळी जागा वाहून गेली, मुठभर माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. सामान्य माणूस जरी या जगातून गेला तर 13 दिवसानंतर आपण त्याच्या हस्त्याने राग गंगेला नेऊन टाकतो. आत्मारामगिरीजी महाराज म्हणजे साक्षात शंकराचा अवतार. त्यांच्या आई साहेबांनी देव ठेवावा.
आणि महाराज शंकर भगवंताच्या जटातून जी गंगा प्रगट व्हावी, त्या गंगेने रूप धारण केलं, आई साहेबाला स्वतःमध्ये विलीन करून घेतलं. ही साधू महात्म्याची ताकद आहे. गेला तर त्या पट्ट्यात 1 मिनिट गाडी हायवेच्या कडाला थांबवून बाबांच्या दर्शनाला जा. तुकोबाला माहिती होतं कलियुगामध्ये बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येईल, पण कधी सदा नामघोष. भगवंताचं नामस्मरण वारंवार मुखात असलं तर बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं. भगवंताचं नामस्मरण वारंवार मुखात असलं तर शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं. मी नामस्मरणावरती बोलतोय. अजून समाधानाचा पर्याय सांग. याच्या पुढं आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहे. मी शिक्षिकेपेक्षा म्हणून मी विज्ञानाला महत्व देणारे कीर्तनकार आहे. पण याच्या पुढं ऐका. बसलेलं पैकी माता भगिनी, तुम्हाला जर 7 पिढ्यात समाधान ठेवायचं असेल, तुम्हाला जर आयुष्यात सगळ्यात कायम स्वरूपी आपल्या घराण्यात समाधान ठेवायचं असेल, तर एवढं वाक्य माझं घरी न्या. जोपर्यंत तुमच्या घरात जर एखादे दारासमोर महाराज आले, एखादा कीर्तन करा, एखादा प्रवचन करा, एखादा साधू आला, तुम्हाला काय द्यायचं नसलं तर देऊ नका. फक्त या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका. कारण दारात आलेल्या साधूने जर घराकडे कोण शाप दिला ना, दारात आलेल्या साधूने जर घराकडे कोण आशीर्वाद दिला तर हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण दारात आलेल्या साधूने जर घराकडे कोण शाप दिलाच, भर उन्हात 12 वाजता घर भेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम तेवढ्या बाबतीत लय कठीण. मग एका वेळेस देव बारा, पण साधूचं काम तेवढ्या बाबतीत लय कठीण. मागच्या महिन्यामध्ये मी गहिनीनाथ गडावर दर्शनाला होतो. 11 तारखेला मुख्यमंत्री साहेब आले होते. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांचं गड. किती श्रेष्ठ वामनभाऊ महाराज, किती श्रेष्ठ महाराज. वामनभाऊ महाराजांनी 8 दिवस रुबी हॉस्पिटलच्या बाहेर काढायला थांबवलं. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. वामनभाऊ महाराज किती तपस्वी सांगू. दिंडी घेऊन निघाले आषाढीला पंढरपूरकडे. मजल करीत दिंडी पिंपळगाव नावाच्या गावामध्ये मुक्तमाल थांबले. हनुमानजीचं मंदिर आहे. ऐका आता साधूच्या वाणीची दाखल. हनुमानजीच्या मंदिरात सगळे वारकरी थांबलेले आहेत. संध्याकाळची वेळ वारकऱ्याला काहीतरी खायला बनव म्हणून पिठलं भाकरीचं नियोजन झालं. पिठलं कळतं माता बघितली तुम्हाला, पुरुष मंडळी पिठलं कळतं. पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितल्या. कोणीच गावकऱ्यांना मिरच्या दिल्या नाही. वामन महाराजांनी विनंती केली, पंढरपूरला चालल्या वारकरी, कल्याण होईल गावाचं, द्या कोणीतरी मिरच्या. एक गावकरी फुगिरीत बोलला महाराजांना, फुगिरी तुमच्यासाठी मिरची पिकवले म्हणून. अशा हजर येतं मग सगळ्यांना देत बसायच्या. नाही दिले महाराज मिरची. उपवाशी झोपले मंदिरात, हनुमानजीच्या मंदिरात वारकरी. सकाळी वामनभाऊ महाराज उठले, वारकऱ्यांना घेऊन निघाले. 20 पर्यंत महात्मा आला आणि असं गावाकडे वळून पाहिजे. आणि त्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य केलं, अरे माझा वारकरी या गावात रात्री उपवाशी झोपला, साध्या मिरच्या दिल्या नाही तुम्ही, नाही पिकवल्या आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं. आजही आता उद्या जसं काय बिस्किट मिरची जेव्हा खांदे इतकं जाणवते, मिरचीची निस्ती फुलं लागायची खाली पडते. मिरचीत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ जातं त्या मातीला. किती फवारे आणले त्यांना माहिती, मिरचीच लागत नाही लागत. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला नाही खोटं करतायत. साधूच्या वाणीची दाखल आहे. पाया पडून सांगतो, दारात आलेल्या साधूला नाराज करू नका. याच्या पुढं कधी गेलात गहिनीनाथ गडावर मनोभावे दर्शन घ्या. त्याच्या पुढं कधी गेला तर परभणी परिसरात गेला तर मोतीराम बाबाचे दर्शन आहे. मोतीराम बाबा किती श्रेष्ठ मोतीराम बाबा. तुमच्या परिसरात श्रावण महिन्यात आंबे येतात का? श्रावण महिन्यात नाही. मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली. एका शेतकऱ्याने म्हणजे आंबे खायचे. शेतकरी म्हणजे बाबा या दिवसात पुढे आंबे राहते का? जाय म्हणतो रानात बाकी काय पंचती करू. शेतकरी रानात गेला पाहतो आंब्याला आंबे, मन सोबत आनंद झाला. शेतकऱ्याने आंबे तोडले, मोतीराम बाबाला आनंद दिले. मन सोबत आंबे खाल्ले बाबाने. हात वरती केला, मुखातून काय वाक्य केलं देवदाने. पण त्या दिवसापासून आज त्या गायब. हे त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं आहे मोतीराम बाबाचं गाव. आजकाल खेड्यात सुद्धा नाही. मोतीराम बाबाच्या गावात श्रावण महिन्यातच आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करू नका साधूच्या म्हणे. महाराज मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली, एका पायाला, आणि त्या जखमीत आळी झाली. आपल्यासारख्याने काय केलं असतं, त्या आळी काढून टाकली असतील नाही. मोतीराम बाबा सकाळी उठायचे, त्या जखमीत त्या आळीला साखर टाकायची. सकाळी उठायचे, जखमीत त्या आळीला साखर टाकायची. ज्याला साधू म्हणा, ज्याला चरात देव दिसतो त्याला साधू म्हणा. जुन्नर परिसरामध्ये कोंडाजी बाबा डेरी नावाचे साधू म्हणते. दिसल त्याच्या पाया पडायचे. पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, मोठा असो. सांगा ना मला, माणूस म्हणून पाया पडत होते का देव म्हणून पाया पडत होते? चरात ज्याला देव दिसतो त्याला साधू म्हणा. तसंच मोतीराम बाबांनी सकाळी उठावून जखमीच्या आळीला साखर टाकावी. एक दिवस बाबांना अशी झोप लागली. त्यांचा शिष्य असा पुढे बसलेला होता.
त्याने काय केलं, ती आळी काढली जखमेतली फेकून दिली. बाबांना जाग आली, लक्ष केलं जखमेत. कोणी काढली म्हणे आळी? ज्याने आळी काढली असं आळी तर फुडून मारायच्या अगोदर तर फुडून मरेल. शहाणा असला तर आळी पुन्हा जखमी दारून टाक, पुन्हा आळी सापडली जखमी दारून टाक. कालांतराने जखम मोठी झाली. डॉक्टर साहेबांनी पट्टी केली. जी पट्टी केली त्या पट्टीचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. त्या आळीचं सेपरेट मंदिर आहे, जखमेचं सेपरेट मंदिर आहे. किती उदाहरणं सांगू. अरे रात्र समजेल माझी उदाहरणं समजायचं नाही. मग ते वाशिमकडे गेलो होतो. तो नावाचं एक नाव, तुमच्या गावाचं नाव जसं पुढे ना 2 अक्षरी, तसं त्या गावाचं नाव तो मंगेश महाराज जाधवांचं गाव. महाराज तिकडे 9 ते 11 कीर्तनाची प्रथा. मी तिथं गेल्यावर सरपंच साहेब म्हटलं, साहेब तुम्ही उगाच बोलत होतो मला एवढ्या. ते म्हणजे काय झालं, मी म्हणजे एक तर आमचे कीर्तन मी घेतच नाही. ते म्हणजे काय पैसा पाण्याला नाराज आहे का? म्हटलं पैशाचा प्रश्न नाही. म्हणलं आपण एवढ्या लांब आलो, तुम्ही म्हणता 7 ते 9 अगोदर पंक्ती होणार, या मंडपात लोक जेवणार, मग 9 ते 11 कीर्तन म्हटल्यानंतर माझ्या पुढे कोण बसणार? सरपंचाने सांगितलं एकदा लोकांची गर्दी पाडून कीर्तन करा. महाराज 9:15 वाजता मी फेटा बांधून गेलो. माझी नजर पुराण एवढे लोक, माझी नजर पुराण एवढे लोक. 11:30 11:15 रात्री मग कीर्तन संपवलं आणि त्या कमिटीच्या अध्यक्षाला बोलवलं. का अध्यक्ष, अहो रात्रीचे 11:30 वाजले जातात, एवढे लोक इथे थांबत कस काय? एवढे लोक कस काय? त्या अध्यक्षांनी सांगितलं, डोगले महाराज तिथं संत मैनागिरी महाराजांची संजीवन समाधी, नाव लक्षात ठेवा, मैनागिरी महाराज ते म्हणजे संजीवन समाधी. या सप्त्याला परिसरात कुणीच नाव ठेवत नाही, कुणीच नाही. या सप्त्याला परिसरात कुणीच नावं ठेवत नाही. जो संध्याकाळी नावं ठेवतो सकाळपर्यंत जित राहत नाही. जो सकाळ नावं ठेवतो संध्याकाळपर्यंत जित राहत. मी तुम्हाला सरपंच नंबर देतो, कीर्तन संपल्या स्पीकरला फोन टाका, बोलले नाही मला. त्यांनी मला सांगितलं, बोले महाराज 7 ते 9च्या पंक्तीला जर कधी मंडपात जेवणार म्हणे तर बिगर कीर्तनाच्या घरी जायची ताकद नाही म्हणे. जर एखादा गेलाच तर जाताच गेला. मला असं वाटतं आपल्या पट्ट्यात एकदा व्हायला पाहिजे. जेव्हा मी कीर्तनावर होतो 10-15 डोकेन जसं जसं याचा टाइम यायला लागला तशी डोकं वाढायला. साधूची ताकद मला पूर्वीच्या काळात 9 ते 11 कीर्तन होते, जुना काळ. आणि एवढी व्हायला लाईटिंग नव्हती, समोरची कीर्तन असेल त्या गॅसच्या बत्त्या असायच्या, आठवतात तुम्हाला, रेड कलरच्या बत्त्या. हा 2 बत्त्या असे समोर ठेवलेल्या. महाराज 2 बत्त्या समोर ठेवलेल्या. महाराजांचं कीर्तन चालू, टाळकरी मंडळ साईडने उभा, भालदार जोरदार पाठीमागे उभा, महाराजांच्या पाठीमध्ये रूम होती. आणि त्या रूमच्या आतमध्ये एक मत्तीमध्ये घेऊन 4 जण असे गोल करून बसले. बाहेर कीर्तन चालू असताना आतमध्ये 4 जणांचं 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू. कळतो तुम्हाला 52 पत्त्याचं ग्रंथ तुमचे बारा हात आहे, पाठ असते पत्ती गेलं 4 गेलं चालू कीर्तनात. चोपदारा बसा ढोकर लागला, ते दरवाजे ओपन, तर आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. भालदार चोपदारला असं वाटलं 2 बत्तीच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले. या बत्तीचा प्रकाश बाहेर येतो, राहू द्या दरवाजा ओपन. पण बाहेरच्या कीर्तनात आवाज जायला लागला, ते पत्त खेळणार काही सहन झालं नाही. त्याच्यातली एक जण उठल्या, त्या दरवाजाची कडी लावून दिली. महाराज चोपदारने पुन्हा ढोकर लावला, कर असा आवाज झाला. चालू कीर्तनात महाराज लक्ष माझं घेत काय करून राहिलं नाही, काही नाही म्हणे महाराज तुमचं कीर्तन चालू आहे. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले. एका बत्तीच्या प्रकाशामध्ये आतमध्ये 4 जण पत्ते खेळतात. जाऊ दे खेळू दे, तुझं काय जातं नाही. मी ते दरवाजे ओपन केलं, म्हणजे प्रकाश बाहेर येत होता. मला असं वाटतं दरवाजे ओपन राहायला पाहिजे होतं. मग त्याच्यातलं एक जण उठला, त्या दरवाजाची कडी लावून घेतली नाही. चालू कीर्तनात महाराजांचं वाक्य आहे. मी सगळे उदाहरण तुम्हाला गावानावाने शिकतोय आणि लाईव्ह चालू आहे, शूटिंग चालू आहे. महाराज मी सगळे उदाहरण तुम्हाला गावानावाने शिकतो. महाराजांनी सांगितलं कडी लावली, तू कडी लावली, लावू दे म्हणे कडी तशीच राहील म्हणे. कडी लावू दे कडी तशीच राहील म्हणे. कडी 11 वाजता कीर्तन संपलं. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले. आतले 4 बाहेर कमून येणं म्हणून गाव पाहायला. एका जण दरवाजाच्या सापटीतून लुकून पाहिला तर 4 इंची प्रेत 4 बाजूला पडली. कडी उघडायची रीत घ्यायची गुणी. महाराजांचं कीर्तनातलं वाक्य येते. आता शिड्या लावल्या घराला, शिड्या 4 इंचेपर्यंत वरतून खाली बाजूला काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. त्याला साधूच्या वागीची ताकद म्हणतात. महाराज याच्या पुढे बोलू का, तुम्हाला प्रमाण देता येईल. तुम्ही जर देवपूजा करत असाल आणि तुमच्या दारात जर एखादा साधू आला तर तुकोबा सांगतात देव झाकून ठेवा आणि साधूचं पूजन करा. देव सारा वे पार
केलं पाहिजे, साधू संत. मी तिसरा मुद्दा माझा संपलाय. शेवटच्या मुद्द्यावर 15 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. पहिला मुद्दा मी सांगितला, समाधान प्राप्त करायचं असेल तर देव आपलं करा. दुसरा मुद्दा सांगितला, भगवंताचं नामस्मरण केलं तर समाधान आहे. तिसरा मुद्दा सांगितला, दारात आलेल्या साधूला नाराज नाही केलं तर घराला समाधान. अजून महत्वाचा मुद्दा, मी म्हाताऱ्या लोकांसाठी कीर्तन प्रवचन कमी करतो. मी तुम्हाला खरं सांगतो, मी तरुण पोरासाठी जास्त पडणारा कीर्तनकार आहे. आज तुम्ही सगळे गावकरी एकत्रित आले, तुम्ही मस्त भिंतीवरती बसले, नाही तुम्हाला काहीच म्हणत नाही. हा या तुमच्याकडे पाहिलं तुम्हाला असं वाटतं की चालायला लागल, बरोबर तो फक्त वेळी पण मागे घेऊन बसली वाटत ती जर चालायला लागली भिंत आपला अवघड. छान, तुम्ही गावकरी सगळे एकत्र येतात, पुढेही काय बसून हे पहा. तुम्ही राजकीय क्षेत्रात असून जवळ बसून कीर्तन ऐकणारे लोक मला आवडतात. उगलही लांब बसायचं आणि कोणतीच्या धोरणाने बसायचं काय ऐकत नाही. जवळ काहीतरी कानावरती पडतं, 2 शब्द आपल्या कानावरती पडतात, आपल्या मुखात भजन बाहेर पडतं. त्याच्यासाठी ऐका माझं सांगणं. तरुण पोरांना माझं सांगणं, आयुष्यभर समाधान प्राप्त करायचं असेल, आयुष्यभर जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल तर ऐका, जोपर्यंत तुमचे मायबाप घरात जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा. मायबापा इतकं श्रेष्ठ दैवत जगात कोणतंच नाही महाराज. मायबापा इतकं प्रेम जगात कोणच करत नाही. किती प्रेम करते मा. शिरूर तालुका तुम्हाला शेजारी, शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाचे एक गाव आहे. त्या गावात एक अघटित घटना घडली. समृद्धी महामार्गावरती बस पडली, जरी सगळीच जण जळून गेले. त्याच्या व्यक्ती घडलं त्या गावात. वळसे साहेबाच्या कारखान्यावरती काम करणारे मी वर्ष रात्र कीर्तन मी स्वतः केले. महाराज घटना कशी घडली, 26 जण जळून मेले त्या बसमध्ये. प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली. पहिलं प्रेत बाहेर काढलं काही वाटलं नाही, दुसरं प्रेत बाहेर काढलं काही वाटलं नाही, पण 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं. एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती. अचानक बसली, पेट घेतला. माईला असं वाटलं मी जळाले तरी जमन, पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे. म्हणून त्या माईने लेकराला घट्ट आवडलं, पण दुर्दैव घडलं, मायेही जळाली, लेकरूही जळालं. ती छातीला चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला त्या लोकांनी बाहेर काढलं, त्या टायमाला प्रेत काढणारे सगळे लोक एक दशा रडत होते. मला किती प्रेम असतं त्या माईचं त्या लेकरावर. आज सकाळी मी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात बोललो, ज्या दिवशी घरातली माय जाते तिचे मुलं मुली ढळ ढसा रडतील यात ते मात्र शंका नाही. पण ज्या दिवशी 10वा झाला, ज्या दिवशी 13वा झाला, 13व्या नंतर पोरगी सासरवरून बाहेरला येते, 13व्या नंतर पोरग शेतातून घरी येतं, ड्युटीवरून घरी येतं. जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या पाठवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना महाराज, विचारा त्यांच्या मुला मुलींना घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करते माय. मरू नये एखाद्याची माय अर्ध्यावर, पण माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर गागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा लेकरा गागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय माय कोशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर गागर घेऊन जवळून चक्रा मारल्या, तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जरी एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. जाणार रात्री कधी घरी जाणार, हा पठ्ठा रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली ना, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला. काय विचारते माय, करेक्ट लेकरा तू जेवला काय. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, माय भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची दमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते, रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या आता नेऊन दे. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई घाई पडत देईल. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्याय सारखी गोष्ट आहे. अरे किलो भरतो आहे ना कांदे देईल पोरीच्या पिशी. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुठी घेईल. त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-20 रुपये तरी देईल. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेळी माया. हे माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कोणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं सगळ्यात जास्त. विकोचा एक पॉइंट राहू द्यायचा फक्त.
बसलेल्यापैकी पुरुष मंडळी आता 5 मिनिटात माझं कीर्तन संपलं, तुम्ही दोन बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी जास्त झाला, तुमचं एक पॉईंट काहीतरी, बाबा तुम्ही आजारी आहेत काय, बाबा बाबा आवाज छोटे येतो म्हणजे तुमचा रस्ता बसला वाटतं, बाबा बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाली काय, आवाज छोटा येतो 100% काहीतरी घडलं, आता भेटायला येऊ का दादा, तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का दादा. अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीलाच कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या रे, या बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकच रडतो तरी. तर एक ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहिले येतात ना, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उद्या आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात दे, मला माहिती नाही पाहुणे कसे, की तो थोडा कमी का, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचा आकाश फाटतं, आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का, मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारून बाबा चहा करून देऊ का, कोण मला विचारून बाबा गोळी घेतली का, कोण मला विचारून बाबा तब्येत बरी आहे का. पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज, पोरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, सावकाराच्या पाया पडत, नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस उगू द्या, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोणतून ढळ टसा होतो का, बाबा म्हणून आवाज देणारे काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का, कोण विचारन बाबा गोळी घेतली का. तरुण पोरांना माझं सांगणं आहे, उगले महाराज जर कीर्तन आहे तुम्ही घरी जा, तुमचा बाप जर जिवंत असेल त्याच्या पायावर एकदा डोकं ठेवा, त्याला कडकडून मिठी मार. बाप म्हणून काय बदल झाला, बापोरा कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, चप्पल विजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो, त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. बसलेल्यापैकी पुरुष मंडळी मी तुमच्या गावात येईल नाही येईल तू भांग्या तू, पण तुम्ही जर भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने ना, तुम्ही भाऊ घराने वेगळे ना, काय म्हणता नाही चुलीने वेगळे ना, काय हरकत नाही, विचाराने एकत्र राहा. अरे 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं, त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर माय बाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. हा माता भगिनी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या, तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहिणी एकमेका संघ बोलायला तयार नाही तर मेल्यानंतर आपल्याला कोणता येतो, स्टेटसला फोटो ठेवतो, पण जिवंतपणे कुणी कुणाला समजावून घेत नाही. का बोलायचं भावाबरोबर सांगू का, माझं प्रॉपर गाव जरी नेवाशा तालुक्यामध्ये जेव्हा रहिवासी असेल, वास्तव्य माझं पारनेर शहरामध्ये असेल, जिथं मी पारनेरमध्ये राहतो ना, मी खूप कमी करा. माझे शेजारी एक सोन्या नावाचा मित्र आहे मला, त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्या तुझं लग्न छोटं केलं आणि सोन्याचं लग्न मोठं करणार, हत्ती बोलवणार, घोडे बोलवणार, 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमणा दिला नाही, पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही, आम्ही एकत्र राहिलो. पोरीने आपला हसावं, खाली मान घाला, बिंदी होऊन जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला घटनास्थळावर फोन केला, महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवर गेला, तुमची बहीण कॉलेजला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र गाडीमध्ये घेतले, कॉलेजच्या गेटवरती गाडी आली, पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली, माझ्या गाडीचा नंबर पाहिला, अरे उगले महाराजाची गाडी दिसली, पाठीमागून काचीवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं. पोरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्या पुढे गेला. मनातल्या मनात म्हटलं, पोरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांगू तुला, खोटं बोललो महाराज मी ते. तिला म्हटलं मी कीर्तनाला आलोय, सोन्या पारनेरमध्ये असेल, बस गाडी घरी जायचं असेल तर सोडतो तुला. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचा. पोरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सार गाव वाट पाहते, कोणत्या तोंडाने चहा पाच. पोरगी ऐकायला तयार नाही, गाडीच्या खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पत्ता नाही, पण ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली, पोरीला नेऊन सोडलं, तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल
त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडुळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या लेकराच्या बाबतीत तसंच घडलंय. सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं. सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पाणी गालाला हळद लावली, मंडुळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, मेला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पडत आली. सोन्याच्या छातीवरती धाय मुकरून रडत होती, सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी धाय मुकरून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, ह्यानं चूक पदरात. कोण चुकत नाही या आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलंय. कोण म्हणतो लोक बदलत नाही. बसलेल्यापैकी 5-7 लोक जर माझे मोबाईल नंबर सेव्ह, तुम्ही काय माझे स्टेटस बघून मला रिप्लाय करता. मागच्या महिन्यामध्ये 6 तारखेला राहुरी तालुक्यात बांबुरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने मला फोन केला. तो व्हिडिओ माझा प्रचंड इंस्टाग्रामला व्हायरल झाला. त्यांनी मला फोन केला, उगले महाराज काल तुमचं कीर्तन ऐकलं, माझ्या विचारात बदल झाला. म्हणलं काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो म्हणून. किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यात पॅडलिस टाकेकाला नगरला सायबिक हॉस्पिटलला ऍडमिट केलं बहिणीला. बोलत नव्हतं तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, आमच्या पाहुण्याची दाल होतो वर्षाचा राहतं, तुमचं कीर्तन होतं, लांब बसून ऐकलं, बहिणीचा दृष्टांत ऐकला, तुमचा माझा परिचय नाही, घरी आलो असा बेचैन झाला. असं वाटलं बहिणीला फोन करा. पण 10 वर्षापासून बोललो नाही, बळजबरी फोन केला. 2 वाक्य बोललो, फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली, बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव माझं, पॅरेलिसिस झालेली बहीण अशी पलंगावरती पडलेली होती. तिचे हातपाय हलत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. महाराज तिची अवस्था पाहिली, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने नाही जीव लावला मला लहानपणी. आमचं एकत्रित कुटुंब, गरीब परिस्थिती, खायला आम्ही मागवतो इकडून तिकडून पीठ आणून, बहिणीने मला आंघोळ घालावी, खाऊ-पिऊ घालावं. ती बहीण माझ्यासाठी उपवाशी झोपली हो काही दिवस. पण हा वेळा 10 वर्षापासून तिच्या बरोबर बोलला नाही. आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. गाई तिच्या माने घालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य गमवायचं उगले महाराजांनी. पाया पडून सांगतो तुम्हाला, राग, द्वेष, युगो, अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्यात एकमेकाच्या पाया पडा, गुन्ह्या गोविंदा नाही राहा. लय पैसा तुम्हाला म्हणून कुणी सोन्याच्या भाकरी खातलंच तर लय पैशावाले लोक कुणी जवळून पाहिजे. अजित पवार नावाचा माणूस हे जगातून गेला. अरे चिलड्या झाल्या अजितदादाच्या शरीरात. बारामतीने महाराष्ट्राच्या माणसासाठी धड कसा रडला सांगा मला, कमी कसली होती? एवढ्या मोठ्या लोकांचं काळ वेळ आल्यानंतर काही होत असेल तर आपण किरकोळ माणसं आहे. थोडी जागे व्हा. कशाला आम्हाला धरताना कशाला लागलं धरतात, थोडी माघार घ्या, गुन्हे गोविंदा राहा. पुन्हा आयुष्य काय कधी शेवटचा क्षण आहे कधी माहिती आहे. त्याच्यामुळे पाया पडून सांगतो, उद्यापासून एक संदेश फॉलो करा आणि मला फोन करून सांगा. युट्यूबला अक्षय महाराज नाव टाका, पुढे नंबर भेटेल, नका फोन करू. परिसरात मी पुढे जरी आवडला मला हात धरून हक्काने सांगा, उगले महाराज पूर नावाच्या गावामध्ये तुम्हाला बोलवलं होतं, गणपतराव पवारांनी तुमचं कीर्तन घेतलं होतं म्हणा. आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तनाच्या सेवेत तुम्ही संदेश दिला म्हणा आमच्या गावाला, तो आम्ही फॉलो केला. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माझ्या भावाने 2 शब्द माझ्यासमोर प्रेमाने बोलत. कड्या तुमचं ऍक्सिडेंट झाला ना अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पडत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवाले उडून दिले, ऍडमिट केलं हॉस्पिटलला, लोकांची रोजाने जाणारी बहीण हाय त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची रोजाने जाईन, डॉक्टर आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण दुकानात जाते 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावा जर बापासराव कधी धुळीला घालीत नाही त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. लाखातलं एक वाक्य बोलतो, मुक्ताबाईसारखी बहीण जर या जगामध्ये जन्माला आली नसती
तर ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप दुःख देणार नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. बरोबर 9 वाजले, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाण्याला माता दिली दिलगिरी व्यक्त करेल. तरी आज माझ्या थोडी वेळेची मर्यादा आहे. पुरुष मंडळी रडवण्याचा उद्देश नाही, पण बसलेल्यापैकी कुणी कुणाबरोबर भांडणं केली असेल, वाद घातले असेल, एकमेकांसोबत बोलत नसतात, कुठले महाराज सांगितलं त्याची माफी माग. काय नाही होतो, 4 तिच्यात काय पडले, काय फरक पडतो. रागद्वेष अहंकारासाठी आनंद आहे. कधी शेवटचा श्वास घ्यायचा माझ्या तुमच्या सगळं कुणाला माहिती नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. प्रवचन असेल, दहाव्याचं कीर्तन असेल, श्राद्धाचा सप्ताह असेल, काला असेल, ज्या ज्या तरुणांनी मायबापात हा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी माझ्याकडे. मायबापातून वायले राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थक केला का? तुमच्यापैकी आज 2 जणांच्या विचारात बदल. रातचं कीर्तन सक्सेस आहे. पोरांनो कधी बाजारात गेला तर 1000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाची उडायला, 5000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची बुकरी बापाला आणा. तुका म्हणे माये बापे अवधी देवाचे स्वरूप आहे. एवढं प्रबोधन माझ्या घरी न्या. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पोरांना घरी ठेवू नका. माता भगिनी घरातले भांडी विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. थोडंसं वाक्य खटकन पण बोलू का तुम्हाला? गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसवा, याच्याशी रुमत नाही. पण काही काही गावात गेल्या स्मशानाचे घाट दिलेले कोटी रुपयाचे जिल्हा परिषदेच्या फल्या पडलेले हे दुर्दैव आहे. ते थोडं शिक्षणाला महत्व देणारा कीर्तनकार आहे. आणि योगायोगाने कधी आमच्या नेवासा तालुक्यामध्ये आला, शनी शिंगणापूर देवगडच्या जवळ माझं गाव आहे. जीवन हरिभक्ती म्हणून वास्तविक माझं शिक्षक पेशामुळे 6-7 वर्षापासून पारनेर शहरात असतं. त्या पट्ट्यात कधी आला मी आपल्या परिसरात कोणत्याही कार्यक्रमाने प्रवचनाला आयोजित कीर्तन श्राद्धाच्या सप्त्याला येऊ आलेले, जिथे भेटत गेले 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज, तुमचं प्रवचन कीर्तन दिलं ऐकलं मग तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तुम्ही किती पैसे कमवले, मी किती बँक बॅलन्स कमावला, मेजर कोणी बांधून येत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोलले अपेक्षा व्यक्त करतो. या पुणे जिल्ह्याने, नगर जिल्ह्याने खूप प्रेम केलं. मला 6 महिन्यात माऊली महाराज 53,000 किलोमीटरचा प्रवास केला. डोक्याच्या केसाला धगा आहे. 30 दिवसात 92 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आले 4 वर्ष. 27-28 रनिंग आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही ठेवा अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. ज्या दादांनी गोड संशेती दादा करता चोरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद व्यक्त करतो. गाणाऱ्या गुणेश्वर मंडळी तुमचे तिघांच्या गिरणी साष्टांग दंडवत. हार्मोनियम वाजवायला महाराज आहे, आदरणीय मृदुंग सम्राट महाराज आहे. भालदार चौकदारापासून मेनेकरी महाराजापासून सगळे टाळकरी विद्यार्थी मंडळी, सगळे महाराज मंडळी तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. समोर गावचे सरपंच संगीत दादा असतील, बाकीचे उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्यांनी मला बोलवलं, या सप्ताहाचे कमिटीचे अध्यक्ष असतील आमचे गणपतराव पवार. आल्यानंतर मी त्यांच्याकडे थांबलो. आमचे महेंद्र सरांची आल्यानंतर ते दोघंही शिक्षक आहेत. मी शिक्षकी पेशामुळे आम्ही एका पक्षाची माणसं. अभिमान पाहिजे मला, शिक्षकाचा अभिमान. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ना त्या क्षेत्राचा अभिमान पाहिजे. आल्यानंतर त्यांनी सन्मान स्वागत केलं. त्यांची मॅडमची धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि समोर बसलेले सगळ्याच क्षेत्रातले मंडळी विनंती करतो. 4 मुद्द्यात माझे कीर्तन झालं. समाधान प्राप्त करायचं असेल तर देव आपला करायचा. समाधान प्राप्त करायचं असेल तर नामस्मरण मुखामध्ये राहू द्यायचं. समाधान प्राप्त करायचं असेल दारात आलेल्या आपल्याला नाराज करायचं नाही. आणि समाधान प्राप्त करायचं असेल आई बापाला दैवत मानायचं. 4 मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवलं आयुष्यभर तुम्ही समाधानी आहे. तुकोब म्हणतात मी सुद्धा समाधानी झालो. नामस्मरण वारंवार घेतल्यामुळं सर्वसु गण्यालो सर्वालंकार आनंदेने भय डुलत जो. माझी स्थिती कशी झाली? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दीपाप पुण्यांना. ते हात वरती करा मोठ्या प्रेमाने. अर्धा मिनिटं परिसरात 4-5 किलोमीटर अंतरावरती आपल्या टाळ्याचा आवाज गेला पाहिजे. आणि परिसरातला समज पाहिजे का एवढा गोड सोहळा या पूर गावामध्ये संपन्न होते. शूटिंग वाले दादा गोड अशी मस्त शूटिंग करा आणि परिसरात सगळ्याला कळू द्या एवढा गोड सोहळा या ठिकाणी संपन्न होते. एका ताला टाळी वाजव. 1 2 5 विठोबा रखुमाई
सगळ्यांची चरणसेवा समर्पित. हे आल्यानंतर मला असं वाटलं होतं एवढे लोक जमणार नाही, पण खरं गाव जरी छोटं असेल तर गोड सोहळा तुम्ही संपन्न करता. पण सोहळा संपन्न होत असताना माता भगिनी तुमची संख्या जास्त आहे, पुरुष मंडळी तुमची संख्या जास्त आहे. माझं एक सांगणं आहे, कोणताही कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर अर्थाशिवाय पर्याय नाही. तुम्ही सगळेजण एकत्रित आला ना, पांडुरंगाच्या दरबारात सांगतो, नारदाच्या गादीवर सांगतो, इथे एकदा 1000 रुपये देऊन पण एका वर्षाच्या तुमचे 10,000 नाही झाले, तुम्ही कीर्तन करायचे सोडून देईल. तुम्हाला किती मोठं करायचं त्याच्या हातात. कोरोनानंतर आपल्याला जिवंत ठेवलेलं, त्याला एका हाताने देत त्याला तो 10 हाताने द्यायला तयार आहे. महाराज तू त्याच्या उपकार ठेवत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा. सत्ता आपल्या गावचा आहे ना, गोड झाला पाहिजे त्याच्या निमित्ताने. सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या वाटेला, ज्याच्या त्याच्या मनाला जसं पडेल ना, आणि मंदिरासाठी दिल्याने काही कमी पडत नाही. देवासाठी त्याने आपल्यामध्ये जीव ओतलेला आहे. मायबापाने फक्त जन्माला घालायचं काम केलेलं आहे, त्याने जीव ओतलेला आहे. त्याने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, त्याच्याकरता त्यांनी कमी पडत नाही, त्याच्याकरता देत चला एवढी विनंती करतो. ज्या दादांनी गोड असं शूटिंग केलं त्याही दादांचे मनपूर्वक धन्यवादासाठी एकदा जोरात सगळे त्यांचे धन्यवाद. गावचे सरपंच त्यांचे धन्यवाद, ज्यांनी मला बोलवलं अध्यक्ष साहेब तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. उद्याची सूचना सांगितल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. शेवटचं वाक्य माझं बरं का, माझ्यासाठी तुम्हाला एवढ्या वेळ शांत बसलात ना, उद्याची सूचना सांगितल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. हा, जो जागा सोडेल, वाक्य ऐका, जो जागा सोडेल तो जागा सोडेल. ज्याच्या त्याची प्रयत्न करून पहा. विठ्ठल जय ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.